शिवसेनेच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। नाना भानगिरेंना सध्या अश्रू अनावर झालेले आहेत। शिंदे सेनेच्या बैठकीत भानगिरेंना अश्रू अनावर झाल्याचं कळतंय। पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी आहे, कारण शिंदेंच्या बैठकीत नाना भानगिरेंना अश्रू अनावर झालेत। नाना भानगिरे खरं तर एकनाथ शिंदेंचे अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू असे सहकारी मानले जातात आणि या बैठकीदरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल, नेमकं कारण काय आहे? भानगिरेंना अश्रू का अनावर झाले? पुण्यातल्या रॅमी ग्रँडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सध्या सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। जागा वाटपांवरून वरिष्ठ नेत्यांवरची नाराजी आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंना स्वतः भेटून काल शिवसैनिक जे आहेत ते मुंबईत त्यांना भेटायला गेले होते आणि आज पुन्हा एकदा शिवसेनेची बैठक जी पुण्यातल्या रॅमी ग्रँड हॉटेलमध्ये चालू होती, अचानकपणे शहराध्यक्ष शहर प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते नाना भानगिरे स्वतः या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत आणि जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले होते। या बैठकीत नेमकं काय झालं हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी नाना भानगिरे हे शहर प्रतिनिधी आणि तसंच वरिष्ठ नेत्यांवर नाराज आहेत का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो। कारण अचानक एका बैठक, जी महत्त्वाची बैठक आहे, जागा वाटपाच्या संदर्भातली बैठक आहे, शिवसेनेचे प्रमुख, शहरातले प्रमुख नेते त्या बैठकीत आहेत आणि या बैठकीतून अचानक शहर प्रमुख बाहेर येतात, डोळ्यात त्यांच्या अश्रू असतात आणि थेट गाडीत बसून ते निघून जातात। असा हा सगळा या बैठकीचा सिक्वेन्स आहे। त्यामुळे नेमकं या बैठकीत नाना भानगिरेंच्या विरोधात काही गोष्टी घडल्या का त्यांचं म्हणणं कोणी ऐकून घेतलं नव्हतं, ही सगळी माहिती जी आहे ती हा पुढचा टप्पा आहे। पण तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची ही बाब मानावी लागेल की शिवसेनेच्या बैठकीतून धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय शिंदे सेनेच्या बैठक सुरू होती पुण्यात आणि भानगिरेंना या दरम्यानच अश्रू अनावर झालेले आहे। बैठक सुरू असतानाच ते निघून आलेले आहेत।